निरोप देण्यात आणि घेण्यात काय ताकद आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतःच्या पत्नीचा फक्त 30व्या वर्षी ब्रिटिश गव्हर्नमेंटने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर घेतलेला निरोप. 30 वर्षांचा नवरा तुरुंगाच्या पलीकडे आत उभा आहे, जो पुढल्याच जन्मी बहुतेक भेटणार. आणि दाराच्या अलीकडे ही 26 वर्षांची मुलगी पत्नी उभी आहे, जिचा मुलगाही आत्ता या सगळ्या गडबडीत दुर्दैवाने वारला. या दोघांनी एकत्र येऊन काय बोलावं. सावरकरांनी पत्नीला एकच सांगितलं, माई, काटक्या एकत्र करायच्या आणि घरटे बांधायचं. त्या घरट्यात पोराबाळांची वीण वाढवायची. याला जर संसार म्हणायचा असेल तर हा संसार कावळे चिमण्या सगळेच करतात. आपल्या घरट्यापुरता संसार कोणालाही करता येतो. आम्हाला देशाचा संसार करता आला यात धन्यता माना. आणि जगामध्ये काहीतरी पेरल्याशिवाय काही उगवत नाही. वर ज्वारीचं कणीसच्या कणीस उभं राहावं असं जर वाटत असेल तर एका कणसाच्या दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. तो शेतात मातीत मिळतो तेव्हाच पुढचं धान्य येतं. मग हिंदुस्थानात पुढची चांगली घरं निर्माण होण्यासाठी आपलं घर पेरायला नको का? कुठल्या तरी घरानं मातीत गेल्याशिवाय पुढचं चांगलं कसं उगवणार? माई, कल्पना करा की आपण आपल्या हातानं आपली चूल बोळकी फोडून टाकली, आपल्या घराला आग लावली, तर हे पेरल्यामुळेच उद्या स्वतंत्र झालेल्या भारताच्या प्रत्येक घरातून आपल्याला सोन्याचा धूर बघायला मिळणार आहे. मग सगळ्यांच्या घरातून सोन्याचा धूर यावा म्हणून आपण आपल्या घराचा धूर नको का करायला? वाईट वाटून घेऊ नका. एकाच जन्मात मी तुम्हाला इतका त्रास दिला की हाच पती जन्मोजन्मी मिळावा असं तुम्ही म्हणावं तरी कसं? पुन्हा या जन्मी शक्य झालं तर भेटू, नाहीतर इथेच निरोप. असं म्हटल्यानंतर ती 25-26 वर्षांची पोरगी अशी पटकन खाली बसत त्या तुरुंगाच्या जाळीतून हात आत घालते आणि सावरकरांच्या पायाला हात लावते. ती धूळ आपल्या मस्तकी लावते. सावरकरांनी एकच विचारलं, माई, काय करता? त्या 25 वर्षाच्या पोरीनं सुद्धा सांगितलं, हे पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मी चुकायला नकोत म्हणून. आपल्या घराचे संसार करणारे खूप पाहिले, पण एवढा मोठा देशाचा संसार करणारा पुरुषोत्तम देवाने मला माझा नवरा म्हणून दिला. मला नाही वाईट वाटत त्याचं, मला नाही वाईट वाटत. तुम्ही जर सत्यवान असाल तर मी सावित्री आहे. माझ्या तपश्चर्येनं यमापासून तुम्हाला मी परत आणीन याची शक्यता बाळगा. स्वतःच्या जीवाला जपा. आम्ही या ठिकाणी तुमची वाट पाहत राहू. काय ताकद आहे निरोप देण्यात आणि घेण्यात.